शांती. आज आहे 25/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याणकारी आहेत. म्हणून जे डायरेक्शन मिळतात त्यामध्ये आनाकानी अर्थात टाळाटाळ न करता सदैव श्रीमतावर चालत राहा. प्रश्न आहे, 9धा भक्ती अर्थात 9 प्रकाराने केलेली भक्ती आणि 9धा शिक्षण दोन्हीमधून जी प्राप्ती होते त्यामध्ये कोणता फरक आहे? उत्तर आहे, 9धा भक्तीने फक्त साक्षात्कार होतो. जसे श्रीकृष्णाचे भक्त असतील तर त्यांना श्रीकृष्णाचा साक्षात्कार होईल. रास इत्यादी करतील, परंतु ते काही वैकुंठपुरी किंवा श्रीकृष्णपुरीमध्ये जात नाहीत. तुम्ही मुले 9धा शिक्षण घेता, ज्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या शिक्षणाने तुम्ही वैकुंठपुरीमध्ये निघून जाता. गीत आहे, आज नाही तो कल. ओम शांती. हे कोणी म्हटले की घरी चल? कोणाचा मुलगा रुसून निघून गेला तर मित्र संबंधी इत्यादी त्याच्या मागे जातात आणि विचारतात, का रुसला आहेस? आता घरी चल. हे देखील बेहदचे बाबा येऊन सर्व मुलांना म्हणतात. बाबा देखील आहेत, आजोबा देखील आहेत, जिस्मानी अर्थात देहधारी देखील आहेत, तर रुहानी अर्थात आत्मिक देखील आहेत. ते म्हणतात, माझ्या बाळांनो, आता घरी चला. रात्र पूर्ण झाली, आता दिवस होत आहे. या झाल्या ज्ञानाच्या गोष्टी. ब्रह्माची रात्र, ब्रह्माचा दिवस हे कोणी समजावून सांगितले? बाबा बसून ब्रह्मा आणि ब्रह्मा कुमार कुमारींना समजावून सांगत आहेत. अर्धा कल्प आहे रात्र अर्थात पतित रावण राज्य अथवा भ्रष्टाचारी राज्य, कारण आसुरी मतावर चालतात. आता तुम्ही श्रीमतावर आहात. श्रीमत देखील आहे गुप्त. आपण जाणतो स्वतः बाबा येतात. त्यांचे रूप वेगळे आहे. रावणाचे रूप वेगळे आहे. त्याला 5 विकार रूपी रावण म्हटले जाते. आता रावण राज्य नष्ट होऊन मग ईश्वरीय राज्य होईल. रामराज्य म्हणतात ना. सीतेच्या रामाचे नामस्मरण करत नाहीत. माळेमध्ये राम राम जपतात ना, ते परमात्म्याची आठवण करतात. जे सर्वांचे सद्गती दाता आहेत त्यांचेच नामस्मरण करत राहतात. राम म्हणजे गॉड. माळ जेव्हा जपतात तेव्हा कोणत्याही व्यक्तीची आठवण करत नाहीत. त्यांच्या बुद्धीमध्ये दुसरे कोणीही येत नाही. तर बाबा आता समजावून सांगत आहेत. आता रात्र पूर्ण झाली. हे आहे कर्मक्षेत्र स्टेज, जिथे आपण आत्मे शरीर धारण करून पार्ट बजावतो. 84 जन्मांचा पार्ट बजावायचा आहे. मग त्यामध्ये वर्ण देखील दाखवतात, कारण 84 जन्मांचा हिशोब पाहिजे ना. कोणकोणत्या जन्मामध्ये, कोणत्या कुळामध्ये, कोणत्या वर्णांमध्ये येतात. म्हणूनच विराट रूप सुद्धा दाखवले आहे. सर्वप्रथम आहेत ब्राह्मण. फक्त सतयुगी सूर्यवंशीमध्ये 84 जन्म असू शकत नाहीत. ब्राह्मण कुळामध्ये देखील 84 जन्म असत नाहीत. 84 जन्म तर भिन्न भिन्न नाव, रूप, देश, काळामध्ये असतात. सतयुग सतोप्रधान अवस्थेमधून मग कलयुग तमोप्रधान अवस्थेमध्ये जरूर यायचे आहे. त्याचा कालावधी देखील दर्शविला आहे. मनुष्य 84 जन्म कसे घेतात ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. मनुष्य तर समजू शकत नाहीत. तेव्हाच तर बाबा म्हणतात, तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही, मी सांगतो. बाबा समजावून सांगत आहेत. ड्रामा अनुसार जरूर सर्व काही विसरून जाणार आहे. आता हे संगमयुग आहे. दुनिया तर म्हणते कलयुग अजून छोटे बाळ आहे. याला म्हटले जाते अज्ञान, घोर अंधार. जसे ड्रामातील ॲक्टर्सना माहीत असते की आता नाटक पूर्ण होण्यासाठी 10 मिनिटे बाकी आहेत, तर हा देखील चैतन्य ड्रामा आहे. हा केव्हा पूर्ण होतो मनुष्य जाणत नाहीत.
मनुष्य तर घोर अंधारामध्ये आहेत. बाबा म्हणतात, गुरु गोसावी वेदशास्त्र जप तप इत्यादी केल्याने मी भेटत नाही. ही आहे भक्ती मार्गाची सामग्री. मी तर माझ्या वेळेला येतो. जेव्हा रात्रीचा दिवस बनवायचा आहे अथवा अनेक धर्मांचा विनाश करून एका धर्माची स्थापना करायची असते, जेव्हा सृष्टीचक्र पूर्ण होईल तेव्हाच तर मी स्वर्गाची स्थापना करणार. लगेच बादशाहीची सुरुवात होते. तुम्ही जाणता, आपण मग कोणत्या तरी राजाकडे जन्म घेतो आणि मग हळूहळू नवीन दुनिया बनते. सर्व काही नवीन बनवावे लागते. बाबांनी समजावून सांगितले आहे, आत्म्यामध्ये शिक्षणाचे संस्कार किंवा कर्म करण्याचे संस्कार असतात. आता तुम्हा मुलांना आत्मअभिमानी बनले पाहिजे. सर्व मनुष्य आहेत देह अभिमानी. जेव्हा आत्मअभिमानी बनतील तेव्हाच परमात्म्याची आठवण करू शकतील. सर्वप्रथम आहे आत्मअभिमानी बनण्याची गोष्ट. सर्वजण म्हणतात देखील की आम्ही जीव आत्मा आहोत. हे देखील म्हणतात आत्मा अविनाशी आहे, हे शरीर विनाशी आहे. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते एवढे सुद्धा म्हणतात, परंतु त्याप्रमाणे चालत नाहीत. तुम्ही आता जाणता, आत्मा निराकारी दुनियेमधून येते. तिच्यामध्ये अविनाशी पार्ट आहे. हे बाबा बसून समजावून सांगतात. पुनर्जन्म घेतात. ड्रामा तर हुबेहू रिपीट होतो. मग क्राइस्ट इत्यादी सर्वांना यावे लागेल. आपापल्या वेळी येऊन धर्म स्थापन करतात. तुमचा आता हा आहे संगमयुगी ब्राह्मणांचा धर्म. ते आहेत पुजारी ब्राह्मण. तुम्ही आहात पूज्य. तुम्ही कधी पूजा करणार नाही. मनुष्य तर पूजा करतील. तर बाबा समजावून सांगत आहेत, हे किती मोठे शिक्षण आहे. किती धारणा करावी लागते. तपशीलवार ज्ञान धारण करण्यामध्ये नंबरवार आहेत. नटशेलमध्ये अर्थात थोडक्यात तर समजतात. बाबा रचता आणि ही त्यांची रचना आहे. अच्छा, हे तर समजताना की पिता आहेत. सर्व भक्त पित्याची आठवण करतात. भक्त देखील आहेत, मुले देखील आहेत. भक्त बाबा म्हणून बोलावतात. भक्तच जर भगवान आहेत तर मग बाबा म्हणून कोणाला बोलावतात हे देखील समजत नाहीत. स्वतःला भगवान समजतात. बाबा म्हणतात, ड्रामा अनुसार जेव्हा अशी परिस्थिती येते, भारत जेव्हा अगदीच शेवटच्या खात्यामध्ये जातो तेव्हा बाबा येतात. भारत जेव्हा जुना होईल तेव्हाच मग नवीन बनेल. नवीन भारत जेव्हा होता तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. त्याला स्वर्ग म्हटले जाते. आता जुना भारत आहे, याला नरक म्हणणार. तिथे पूज्य होते, आता पुजारी आहेत. पूज्य आणि पुजारी मधला फरक तर सांगितला आहे. आपण आत्मा सो पूज्य, नंतर आपण आत्मा सो पुजारी. आपण सो ज्ञानी तू आत्मा, आपण आत्मा पुजारी तू आत्मा. आपेही पूज्य आपेही पुजारी असे ईश्वराला म्हणता येणार नाही. लक्ष्मी नारायणाला म्हणणार. तर हे लक्षात आले पाहिजे की ते कसे पूज्य आणि मग पुजारी बनतात. बाबा म्हणतात, कल्पापूर्वी देखील मी असेच ज्ञान दिले होते. कल्प देतो. मी येतोच कल्पाच्या संगमयुगावर. माझे नावच पतित पावन आहे. जेव्हा सारी दुनिया पतित होते तेव्हा मी येतो. आता बघा, हे झाड आहे. यामध्ये ब्रह्मावर उभे आहेत. पहिले आदिला अर्थात सुरुवातीला दाखवतात. आता सर्व पाठीमागे आहेत. जसे ब्रह्मानंतर प्रत्यक्ष झाले आहेत तसेच ते देखील मागाहून येतील. जसा क्राइस्ट आहे तर तो मग शेवटी येईल. परंतु आपण मागे म्हणजे झाडाच्या खाली त्याचे चित्र देऊ शकत नाही. समजावून सांगू शकतो. जसे हे देवी देवता धर्मस्थापन करणारे प्रजापिता ब्रह्मा आहेत, आता झाडाच्या शेवटी टोकावर उभे आहेत. क्राइस्ट देखील ख्रिश्चन धर्माचा प्रजापिता आहे ना. जसे हे प्रजापिता ब्रह्मा तसे ते प्रजापिता क्राइस्ट, प्रजापिता बुद्ध
हे सर्व धर्माची स्थापना करणारे आहेत. संन्याशांचा शंकराचार्य त्यांना देखील पिता म्हणणार. ते गुरु म्हणतात. म्हणतील आमचे गुरु शंकराचार्य होते. तर हे जे झाडाच्या मुळामध्ये उभे आहेत हे मग जन्म घेत घेत शेवटपर्यंत येतात. आता सर्व तमोप्रधान स्टेजमध्ये आहेत. ते देखील येऊन समजून घेतील. अखेरीस सलाम करण्यासाठी जरूर येतील. त्यांना देखील सांगतील बेहदच्या बाबांची आठवण करा. बेहदचे बाबा सर्वांसाठी म्हणतात देहासहित देहाच्या सर्व संबंधांना सोडा. हे ज्ञान प्रत्येक धर्मवाल्यांसाठी आहे. देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला अशरीरी समजून बाबांची आठवण करा. जितकी आठवण कराल, ज्ञानाची धारणा कराल, तितके उच्च पद प्राप्त कराल. कल्पापूर्वी ज्याने जितके ज्ञान घेतले असेल तितके जरूर येऊन घेतील. तुम्हा मुलांना किती नशेमध्ये राहिले पाहिजे. आपण विश्वाचे रचयिता बाबांची मुले आहोत. बाबा आपल्याला विश्वाचा मालक बनवतात. राजयोग शिकवत आहेत. किती सोपी गोष्ट आहे. परंतु चालता चालता थोड्याशा गोष्टीमध्ये संशय निर्माण होतो. यालाच मायेचे वादळ किंवा परीक्षा म्हटले जाते. हे तर बाबा म्हणतातच की गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे आहे. सर्वांचे घरदार सोडवले तर सर्वजण इथे येऊन बसतील. व्यवहारामध्ये देखील पास व्हायचे आहे. मग वेळ आल्यावर सेवेवर रुजू होतील. ज्यांनी धंदा इत्यादी सोडला आहे त्यांना मग सेवेला लावतात. मग कोणी नाराज होतात. कोणी तर असे समजतात श्रीमतामध्ये कल्याण आहे. श्रीमतावर जरूर चालायचेच आहे. डायरेक्शन मिळाले त्यामध्ये मग कोणतीही टाळाटाळ केली नाही पाहिजे. बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याणकारी आहेत. माया खूप चंचल आहे. खूप जण असे आहेत जे समजतात असे राहण्यापेक्षा तर कोणता तरी धंदा इत्यादी करावा. तर कोणी असे समजतात की लग्न करावे. बुद्धी गोल गोल फिरत राहते आणि मग शिक्षणाला सोडून देतात. काही जण तर बाबांना गॅरंटी देतात की आम्ही श्रीमतावर जरूर चालणार. ते आहे आसुरी मत. हे आहे ईश्वरीय मत. आसुरी मतावर चालल्याने अतिशय कडक शिक्षा भोगतात. त्यांनी मग गरुड पुराणामध्ये घाबरविणाऱ्या खूप मनोरंजक गोष्टी लिहिल्या आहेत. जेणेकरून जास्त पापे करू नयेत. परंतु तरी देखील सुधारतात थोडेच. हे सर्व बाबा समजावून सांगतात. ज्ञानाचा सागर कोणी मनुष्य तर असू शकत नाही. ज्ञानाचा सागर नॉलेजफुल बाबा समजावून सांगत आहेत. ज्यांना समजते ते मग समजावून सांगतात. म्हणतात ही चांगली गोष्ट आहे. आम्ही परत येऊ. बस प्रदर्शनीमधून बाहेर पडले आणि खलास. होय, कोणी 2-3 जण जरी निघाले तरी देखील चांगले आहे. प्रजा तर खूप बनत राहते. वारसा घेण्यालायक कोणी मुश्किलीने निघतात. राजा राणीला 1-2 मुले होतील. त्यांना राजकुळातील म्हटले जाईल. प्रजा तर किती असंख्य असते. प्रजा तर किती पटकन बनते. राजे थोडे बनतात. त्रेताच्या अंताला 16,108 बनतात. प्रजा तर करोडोंनी असेल. हे समजण्यासाठी अतिशय विशाल बुद्धी पाहिजे. आम्ही पारलौकिक बाबांकडून वारसा घेत आहोत. बाबांचा आदेश आहे माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा. मनमना भव आणि मध्याजी भव. स्वर्ग आहे विष्णुपुरी आणि ही आहे रावणपुरी. शांतीधाम, सुखधाम आणि दुःखधाम हे बाबा समजावून सांगत आहेत. बाबांची आठवण केल्याने अंतमती सोगती होईल. भक्ती मार्गामध्ये श्रीकृष्णाची आठवण करतात. परंतु असे नाही की श्रीकृष्णपुरीमध्ये पोहोचतील. नाही, फार फार तर श्रीकृष्णपुरीमध्ये जाऊन ध्यानामध्ये रास इत्यादी करून परत येतील. तो आहे 9धा भक्तीचा प्रभाव, ज्यामुळे त्यांना साक्षात्कार होतो. मनोकामना पूर्ण होते. बाकी सतयुग तर सतयुग आहे. तिथे जाण्यासाठी मग 9धा अभ्यास पाहिजे. 9धा भक्ती नाही.
शिकत रहा, मुरली जरूर वाचली पाहिजे. सेंटरला जरूर जायचे आहे, नाहीतर मुरली घेऊन घरी जरूर वाचा. कोणाला सांगितले जाते सेंटरला जा? प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. सर्वांसाठी एकसारखी गोष्ट असू शकत नाही. बाबा असे म्हणत नाहीत की दृष्टी देऊन खाल्ले की झाले, परंतु बाबा म्हणतात लाचारी परिस्थितीमध्ये दुसरे काही करता येत नसेल तर दृष्टी देऊन खा. बाकी सर्वांसाठी बाबा थोडेच सांगतात. जसे काही जणांना बाबा म्हणतात सिनेमा पाहण्यासाठी भले जा, परंतु हे सर्वांसाठी नाहीये. कोणासोबत जावे लागत असेल तर त्यांना देखील नॉलेज द्यायचे आहे. ते हदचे नाटक आहे, हे बेहदचे नाटक आहे. तर सेवा करावी लागेल. असे नाही की फक्त बघण्यासाठी जायचे आहे. स्मशानात जाऊन देखील सेवा करायची आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, बाबांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे हे समजून घेऊन निश्चयबुद्धी होऊन चालायचे आहे. कधीही संशयी बनायचे नाही. श्रीमताला यथार्थ रीतीने समजून घ्यायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आत्मअभिमानी राहण्याचा अभ्यास करायचा आहे. ड्रामामध्ये प्रत्येक ॲक्टरचा अनादी पार्ट आहे, म्हणून साक्षी होऊन पाहण्याचा अभ्यास करायचा आहे. आजचे वरदान आहे सदा सेफ्टी अर्थात सुरक्षिततेच्या मर्यादेमध्ये परमात्म छत्रछायेचा अनुभव करणारे मायाजीत भव. सदा सेफ्टी अर्थात सुरक्षिततेच्या मर्यादेमध्ये परमात्म छत्रछायेचा अनुभव करणारे मायाजीत भव. स्पष्टीकरण आहे, बाप और आप हीच सेफ्टीची मर्यादा आहे. ही मर्यादाच परमात्म छत्रछाया आहे. जे या छत्रछायेच्या मर्यादेमध्ये आहेत त्यांच्याजवळ माया येण्याची हिंमत देखील करू शकत नाही. आणि मग मेहनत काय असते, अडचण काय असते, विघ्न काय असते या शब्दांची अविद्या होईल. सदा सेफ राहाल, बाबांच्या हृदयामध्ये सामावलेले राहाल. हाच सर्वात सोपा आणि तीव्र गतीने जाण्याचा अथवा मायाजीत बनण्याचा पुरुषार्थ आहे. स्लोगन आहे, दिव्य गुणांच्या सर्व अलंकारांनी कायम सजलेले रहा तर कोणताही अहंकार येऊ शकणार नाही. दिव्य गुणांच्या सर्व अलंकारांनी कायम सजलेले रहा तर कोणताही अहंकार येऊ शकणार नाही. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.